मी आज तुमच्यासोबत रेसिपी बाय मनीषामध्ये घेऊन आले आहे कोकणातील पारंपरिक मिठाई म्हणजेच लाल भोपळ्याचे धोंडसे। नवरात्र, दिवाळी आणि खास सणासुदीला हा पदार्थ बनवला जातो। पहिलं मी मार्केटमधून लाल भोपळा घेऊन आले, त्याला स्वच्छ धुवून घेतलं, मग त्याचे काप केले, त्याचे साल आणि बिया सगळं काढून घेतले, पुन्हा त्याला पाण्याने स्वच्छ केलं आणि नंतर किसणीच्या मदतीने किसून घेतले। कढईमध्ये घरगुती तूप टाकून ते गरम झालं की त्यात रवा चांगला भाजून घेतला। तसंच दुसऱ्या टोपात किसलेला भोपळा शिजवण्यासाठी ठेवला। भोपळा शिजेपर्यंत मिक्सरच्या भांड्यात किसलेले खोबरे, हळद, बडीशेप, जिरे, वेलची पूड घेऊन ते बारीक केले। शिजलेल्या भोपळ्यात चवीनुसार मीठ टाकले व काळा गूळ टाकून मिश्रण शिजून घेतलं। थोडा पाक झाला की मिश्रणात मिक्सरमधील बारीक केलेले वाटण टाकले, छान एकत्र करून घेतले। कढईमध्ये रवा छान भाजून झाल्यावर त्यात तयार केलेले मिश्रण टाकून ते एकजीव केले। नंतर दुसऱ्या टोपात शेंगदाणे शिजवून घेऊन मिश्रणात टाकून सगळं चांगल्या प्रकारे एकत्र केले। टोपात तूप सर्व बाजूने लावून तयार केलेले मिश्रण टाकून वाटीच्या मदतीने एक समान केले। आणि सगळ्यात महत्त्वाचं, ज्याने या मिठाईला छान नैसर्गिक चव आणि सुगंध येतो ते म्हणजे हळदीचे पान लावून ते मिश्रण झाकून घेतले। झाकण ठेवून छान शिजून दिलं, पण हो, शिजवताना झाकणावर एखादं जड वस्तू ठेवायचं आणि ते विसरू नका बरं का, जेणेकरून वाफ बाहेर पडणार नाही। आणि मग काय छान कोकणातील पारंपरिक मिठाई तयार। रात्रभर टोपात झाकून ठेवून ती चव वाढते आणि नंतर काय, टोपातले धोंडसे प्लेटमध्ये काढून छान हवे तसे आकार कापून घ्यायचे।